न्यूज सर्विस श्रेष्ठ भारत। आप देख रहे हैं न्यूज सर्विस। वार्ड क्रमांक 133 के उम्मीदवार विजयी घोषित की। जैसे कि कहा जाता है, परमेश्वर कदम और निर्मिति ने जोरदार विकास के वादे किए और वादे के साथ साथ निभाने के कार्य निभाने की वादे की। इन्होंने क्या कहा है आप जरूर सुनिए। एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, रामदास आठवले साहेब, त्याचप्रमाणे आनंदराज आंबेडकर साहेब, या लाडक्या आमदार परागबाई शाह यांचे देखील आभार मानतो आहे। तर तुमचं कुठलंही काम असेल तर सख्या भावासारखं समजून आणि माझ्या आईवडिलांचे आभार मानते की त्यांच्या पुण्याईने सेवा करत होते, त्याच पद्धतीने मी तुमची सर्वांची सेवा करेल। सर्वप्रथम मी आमचे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, रामदास आठवले साहेब, त्याचप्रमाणे आनंदराज आंबेडकर साहेब, या सर्व नेत्यांचे महायुतीचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे लाडके आमदार परागबाई शाह यांचे देखील आभार मानतो। हा जो आपला रंभाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरचा विजय आहे, हा आपल्या सर्वसामान्य झोपडीधारकांचा, रहिवाशांचा, मंडळाचा आणि मी म्हणतो आमच्या विरोधात लढलेल्या लोकांचा देखील विजय आहे। हा आपण लोकशाहीमध्ये मतदान करून एखादा माणूस जिंकून येतो, तो सगळ्यांचाच नगरसेवक किंवा सगळ्यांचाच आमदार असतो। तो कोणी हरला म्हणून त्याचा आमदार नाही, जो हरला म्हणून त्याचा नगरसेवक नाही। त्यामुळे हा आपला विजय हा फक्त एकटा निर्मितीचा, एकट्या परमेश्वर कदमचा किंवा एकट्या शिवसेनेचा किंवा एकट्या महायुतीचा नाही, हा सर्वांचाच विजय। हा वंचितचा देखील विजय, हा काँग्रेसचा देखील विजय, हा राष्ट्रवादीचा देखील विजय आहे, हा RPIचा देखील विजय आहे। आजपासून जी लढाई होती ती आपली संपलेली आहे। आता आमची जी नगरसेविका निर्मितीताई कानडे आहे, हे सर्वांचंच काम करणार आहे। त्यामुळे मी सर्व विरोधातल्या पक्षांना, उमेदवारांना, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना देखील आणि आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सर्वांना विनंती करतो की इलेक्शन झालं, आपला विषय लढण्याचा संपला। आता आपण सर्वांनी मिळून आपल्या विभागासाठी विकासाचं काम करायचं आहे आणि आपल्या विभागामध्ये जे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या 16,575 घरांचा प्रकल्प मंजूर केलेला आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे, ते काम पूर्ण करून घेऊन आपल्या गोरगरीब दीन दलित जनतेला गोरगरीब दीन दलित जनतेला जी आता 40-50 वर्षापासून घाणीत राहते, जे आपले मागासलेले पण आहे, ते काही एक घाटकोपरच्या हरामखोर नेत्यांचं पहिल्यापासूनचं जसं स्वप्न होतं की रमाबाई आंबेडकर नगर कधीच डेव्हलप होऊ नये। 6 वेळा आमदार झाले, 2 वेळा गृहनिर्माण मंत्री झाले, पण त्यांनी आपल्या रमाबाई आंबेडकर नगरचा विकास अडवला होता। आता देखील त्यांनी या इलेक्शनमध्ये देखील विकास होऊ नये यासाठी पूर्ण ताकद आणि पैसा काही आमच्या आजान लोकांना, त्यांना काही कळत नाही, राजकारण कळत नाही, अशा थोड्याफार राजकारणाबाबतीत अज्ञान असलेल्या लोकांना थोडाफार पैसा देऊन आपल्या विभागाच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला। पण त्या हरामखोर, ज्या 6 वेळा आमदार झालेल्या हरामखोराचं स्वप्न आमच्या रंभाई आणि कामराजनगरच्या सामान्य जनतेने पूर्ण होऊन दिलं नाही आणि विकासाच्या पाठी ते उभे राहिले। तर मी या बाकीच्या सर्व जे आमच्या विरोधात उभे होते, ज्यांनी काम केलं, त्यांना देखील विनंती करतो आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या सर्व लोकांनी मिळून आपल्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरचा विकास करूया। या त्या सर्वांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही आमच्या सांगण्यावर, आमच्या आवाहनावर तुम्ही हे मतदान केलेलं आहे, तर तुमचं कुठलंही काम असेल तर सख्या भावासारखं समजून, तुमच्या मुलीसारखं समजून निर्मितीकडे आणि माझ्याकडे यावं। तुम्हाला कधी निराश करणार नाही हा शब्द मी देतो। आता सर्वप्रथम महायुतीच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानेल की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला जी उमेदवारी दिलेली, आतापर्यंत उमेदवारीसाठी लढत होती आणि यापुढे आता समाजाची सेवा करण्यासाठी लढणार आहे। आणि जे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि कदम साहेबांनी जो विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे, त्या जबाबदारीला मी खरंच पूर्णत्व करेल, समाजाची सेवा करेल। आणि जे कदम साहेबांनी जो विश्वास दाखवून जी मला नगरसेवक पद दिलेलं आहे, त्याच्यासाठी मी खरं तर त्यांचे आभार मानते, त्यांच्या परिवाराचे आभार मानते की त्यांनी जो विश्वास दाखवून मला जी उमेदवारी दिली आहे। आणि माझ्या आईवडिलांचे आभार मानते की त्यांच्या पुण्याईने मला एवढं सगळं यश मला प्राप्त होत आहे। आणि प्रत्येक वोटर्सचे आणि जे विरोधक आहेत त्यांचे सुद्धा आभार मानते की त्यांच्यामुळे मला हा विजय प्राप्त झालेला आहे। आणि जसं कदम साहेब तुमच्या सर्वांची आतापर्यंत सेवा करत होते, त्याच पद्धतीने मी तुमची सर्वांची सेवा करेल असा मी तुम्हाला शब्द देते। धन्यवाद।